राहुल खूप गरीब घरातील मुलगा होता. त्याचे आई वडील शेतातील काम करून उदरनिर्वाह करत होते. काही दिवसांपूर्वी राहुलच्या वडिलांनी सावकाराकडून कर्ज घेतलं होतं, 50 ते 60 हजार रुपये. पण त्याचं व्याज वाढून जवळजवळ 80 ते 90 हजार रुपयांचं कर्ज त्यांच्यावर झालं होतं. आणि तो कर्जाचा ओझं सहन न झाल्यामुळे राहुलच्या वडिलांनी आत्महत्या केली. आणि नंतर काही दिवसांनी वडिलांच्या धक्क्याने त्याच्या आईसुद्धा गेली. राहुल मग मिळेल ते काम करून राहत होता. आई वडिलांनंतर तो एकाकी पडला होता. त्याला काय करावं काहीच कळत नव्हतं. कसं तरी काम करून तो स्वतःचं पोट भरत होता. सावकाराचं कर्ज कसं फेडावं तेही त्याला कळत नव्हतं. खूप टेन्शनमध्ये त्याचं जीवन जात होतं. तो मिळेल ते काम करून पैसा कमावण्याचा प्रयत्न करत होता. कधी शेतातील मोलमजुरी करायचा, तर कधी बस स्टॉपवरती लोकांचं सामान घेऊन त्यांना पाहिजे त्या ठिकाणी पोहोचवायचा. त्याचे त्याला पैसे भेटायचे आणि त्याच्यावर तो आपलं पोट भरत होता. असंच एके दिवशी बस स्टॉपवर सकाळपासून त्याला कोणतेही गिऱ्हाईक मिळालं नव्हतं. त्यामुळे तो सकाळपासून त्याने काही खाल्लेलंही नव्हतं. त्याची अवस्था खूपच वाईट झाली होती. अशातच एक बस आली आणि हँडसम माणूस त्या बसमधून उतरला. त्याचा सामानासोबत तो तिथे उभा होता. त्याच वेळेस राहुल तिथे गेला आणि त्यांना म्हणाला, साहेब, मी तुमचं सामान उचलू का? साहिल नुकताच बसमधून उतरला होता. तेवढ्यात कोणाच्या तरी आवाजाने तो चकित झाला. त्याने मागे वळून पाहिले तर एक त्याच्याच वयाचा मुलगा जुने फाटलेले कपडे घालून साहिलच्या बॅगकडे पाहत होता. तेव्हा साहिल त्याला नकार देत म्हणाला, नाही, मी सामान स्वतः उचलेन. साहिलचे असे बोलणे ऐकताच तो मुलगा थोडा नाराज झाला आणि म्हणाला, साहेब, कितीही पैसे द्या, पण पोटाची भूक भागवण्यासाठी मजबूर झालो आहे मी. तेव्हा साहिल रागाने त्याच्याकडे पाहू लागला, तर त्या मुलाच्या डोळ्यात अश्रू होते. मग साहिलने त्या मुलाचा चेहरा नीट पाहिला. चेहरा नीट पाहिल्यावर त्याला समजले की अरे, हा तर माझा लहानपणीचा मित्र राहुल आहे. मग साहिल त्याला म्हणाला, अगोदर तू माझ्याबरोबर चल. साहिल त्याला जवळच्या हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि त्याला विचारले की तू काय खाणार आहेस. साहिलने असं विचारताच तो मुलगा म्हणाला, नाही साहेब, मी तुमचं सामान उचलेल तरच मी काहीतरी घेईन. तेव्हा साहिल म्हणाला, मला माहीत आहे तू खूपच इमानदार आहेस. तू कुणाची मदत घेणार नाहीस. पण सामान नंतर उचल. अगोदर काहीतरी खाऊन घे. बस मी आलोच, असे साहिलने म्हणताच तो मुलगा घाबरत घाबरत समोरच्या खुर्चीवर जाऊन बसला. साहिल फ्रेश होऊन काही वेळात येऊन त्याच्या समोरील खुर्चीवर बसून त्याला विचारू लागला, तू ह्या अवस्थेत असा कसा? साहिलचा असा प्रश्न ऐकताच तो थोडा गोंधळला. तेव्हा साहिल म्हणाला, अरे, मला असे म्हणायचे आहे की तू तुझ्याविषयी मला काहीतरी सांग. तेव्हा राहुल म्हणाला, साहेब, माझे बाबा या गावातील एक शेतकरी होते. गावातील सावकाराकडून कर्ज घेऊन ते वर्षानुवर्ष शेती पिकवत होते. त्यातून मिळणाऱ्या पैशातून ते सावकाराचं कर्ज फेडत होते. पण एक वर्षी नेहमीप्रमाणे सावकाराकडून कर्ज घेऊन शेतीमध्ये पीक लावले होते. परंतु सर्व पीक वायाला गेले. त्यामुळे बाबांना ते कर्ज फेडता आलं नाही. त्या कर्जावरचं व्याज वाढत गेलं. त्यामुळे सावकाराने शेतीवर आणि घरावर कब्जा केला. माझ्या बाबांना ते सहन झालं नाही आणि त्यांनी आत्महत्या करून स्वतःचं जीवन संपवले. तेव्हा मी लहान होतो. काही दिवसांनी माझी आई सुद्धा हे जग सोडून निघून गेली. त्यानंतर शाळेत जाणं तर दूरच, परंतु गावात कोणते काम सुद्धा मला मिळत नव्हते. त्यामुळे उपाशी मरण्याची वेळ आली. तेव्हापासून मी जे काही काम हाताला मिळत आहे ते मी करत आहे. दुपारी बसमधून कोणी आले तर त्यांचं सामान उचलायचं, म्हणजे दुपारच्या जेवणाची व्यवस्था होते. तो हे सर्व सांगतच होता, तेवढ्यातच जेवण आले. समोर जेवणाचे ताट पाहून राहुल म्हणाला, साहेब, हे तर खूप महागडं जेवण आहे. माझी मजुरीतील फक्त 10 रुपये होईल. मग मी हे सर्व कसं परत करू? तेव्हा साहिल हसतच म्हणाला, आता मी आलो आहे. जेव्हा मी परत जाईन तेव्हा सुद्धा माझे सामान उचलून तू दे. साहिल त्याला मुद्दामून आपली ओळख सांगत नव्हता, कारण त्याला माहीत होते का जर का तो तसे वागला, त्याची ओळख दाखवली, तर राहुल त्याच्याकडून कोणतीच मदत घेणार नाही. राहुलला खूप भूक लागली होती. त्यामुळे समोर जेवण येताच राहुल पटापट जेवण जेवू लागला. तर इकडे साहिल जुन्या दिवसांच्या आठवणीमध्ये हरवून गेला. त्यावेळी ते दोघेही एकाच शाळेत शिकत होते. दोघेही सोबतच खेळत असायचे. राहुल अभ्यासात खूप हुशार होता. त्यामुळे राहुल आणि साहिलमध्ये नेहमीच पहिला नंबर काढण्यासाठी शर्यत लागलेली असायची.
साहिलचे बाबा त्याच शाळेत शिक्षकाची नोकरी करत होते. पण पुढे साहिलच्या बाबांची बदली शहरात झाल्यानंतर साहिल आपल्या बाबांबरोबर पुढचं शिक्षण घेण्यासाठी शहरात निघून गेला आणि आता तो कॉलेजमध्ये शिकत आहे. आता सुट्टी असल्याकारणाने तो आपल्या जुन्या मित्रांना भेटण्यासाठी गावी आला होता. साहिलला अशी अजिबात अपेक्षा नव्हती की त्याचा मित्र अशा अवस्थेत मिळेल. साहिल आपल्याच आठवणीत गुंग होता. तेवढ्यात राहुल त्याला म्हणाला, साहेब माझं जेवण झालं आहे, चला मी तुमचं सामान उचलतो. त्यावर आपल्या आठवणीतून बाहेर आलेला साहिल म्हणाला, ठीक आहे आपण निघूया, पण त्या अगोदर तुझ्याविषयी अजून काहीतरी सांग. तू आता कुठे राहतोस आणि पुढे तू काय करणार आहेस? त्यावर राहुलने उत्तर दिले, साहेब माझ्याविषयी माहिती घेऊन तुम्ही काय करणार? माझ्यासारखे लोक रस्त्यावरची मजुरी करत फिरत असतात आणि एक दिवस असेच मरून जातात. एक वेळ होती आमच्याकडे सुद्धा सर्व काही होते. समोरची शाळा पाहत आहात ना, तिथे मी शिकत होतो. त्यावर साहिल म्हणाला, मग आता शिकण्याची इच्छा नाही का तुझी? राहुल म्हणाला, साहेब माझ्या आईबाबांचे छत्र काय असते, आईबाबांचे छत्र काय असते ते आईबाबा गेल्यानंतर समजते. माझे बाबा मला सरकारी ऑफिसर बनवणार होते. साहिल राहुलचे बोलणे अगदी लक्ष देऊन ऐकत होता. पण राहुलला एकदाही शंका आली नाही की तो त्याचाच मित्र आहे, कारण साहिलने त्याचा पेहराव बदललेला होता. मग राहुलने साहिलला विचारले, साहेब तुम्ही इथे कोणाच्या घरी आला आहात? आता सुद्धा साहिलने आपली ओळख लपवत उत्तर दिले, असेच गाव फिरण्यासाठी आलो होतो. इथे कोणते हॉटेल मिळेल का मला इथे थांबण्यासाठी? हो साहेब, बस स्टँडच्या मागेच एक हॉटेल आहे. तुमच्या शहरासारखे नाही पण ठीकठाक आहे. चला मी तुम्हाला तिथेच घेऊन जातो. राहुल असे म्हणतात साहिलने होकारार्थी मान हलवली. तेव्हा राहुलने साहिलचे सामान उचलले आणि तो पुढे चालू लागला. त्याच्या मागोमाग साहिल चालू लागला. काही वेळातच ते हॉटेलवर पोहोचले. साहिलने एक रूम घेतली. त्या रूममध्ये साहिलचे सामान ठेवताच राहुल म्हणाला, साहेब मी येतो, पण जेव्हा तुम्हाला जायचं असेल ना तेव्हा मला सांगा, मी तुमचे सामान घेऊन जाईन. तेव्हा साहिल म्हणाला, अरे थांब, मी हा रूम 2 लोकांसाठी घेतला आहे, तू माझ्यासोबतच राहा. तेव्हा राहुल म्हणाला, नाही साहेब, मी कुठे आणि तुम्ही कुठे? तसे तर मी कुठेही झोपी जातो. माझे अंथरूण एका झाडावर ठेवलेले असते. तिथे झाडाच्या चौतऱ्यावर मी झोपी जातो. मला जाऊ द्या साहेब. त्यावर साहिल म्हणाला, मला तुझ्याबरोबर खूप गोष्टी बोलायच्या आहेत. त्यामुळे जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत तू माझ्याबरोबर इथेच थांब. मी इथे कोणालाही ओळखत नाही, त्यामुळे तूच मला पूर्ण गाव फिरव. मग राहुल म्हणाला, ठीक आहे साहेब. त्यानंतर साहिल राहुलला एका कपड्याच्या दुकानावर घेऊन गेला. त्याला नवीन कपडे घेऊन दिले, नवीन बूट घेऊन दिले. मग त्याला घेऊन पुन्हा हॉटेलमध्ये आला. साहिलने राहुलला लागणाऱ्या सर्व गरजेच्या वस्तू खरेदी करून दिल्या होत्या. हॉटेलमध्ये आल्यानंतर साहिल राहुलला म्हणाला, आता जाऊन तू आंघोळ कर आणि हे नवीन कपडे घाल. राहुल पटकन आंघोळ करण्यासाठी गेला आणि नवीन कपडे घालून आरशामध्ये पाहतच होता. तेवढ्यातच रूमच्या बाहेर बसलेला साहिल रूममध्ये गेला. तेव्हा त्या नवीन कपड्यामध्ये स्वतःला पाहत राहुल रडत होता. त्याला असे रडताना पाहून साहिल म्हणाला, काय झाले, तुला कपडे आवडले नाहीत का? राहुल म्हणाला, नाही साहेब, आईची खूप आठवण झाली मला. ती स्वतःच्या हाताने कपडे शिवून मला द्यायची. उद्या मी तुम्हाला माझे घर दाखवेन. ते घर गावातील सावकाराने स्वतःच्या ताब्यात घेतलं आहे. साहिल आता त्याच्यासोबत बसून गप्पा गोष्टी करू लागला. किती कर्ज होते तुमचे? राहुल म्हणाला, साहेब सर्व मिळून 50,000 रुपये होते. आता ते 80 ते 90,000 रुपये झाले आहे. खूप वेळ दोघांनी मग इकडच्या तिकडच्या गप्पा केल्यानंतर दोघेही झोपी गेले. सकाळ झाल्यानंतर दोघेही फ्रेश झाले. त्यानंतर राहुल साहिलला आपल्याबरोबर घेऊन गाव फिरण्यासाठी गेला. तिथे गेल्यानंतर राहुलने साहिलला आपलं घर दाखवलं, जे बंद अवस्थेत होतं. मग राहुल साहिलला त्या झाडाखाली घेऊन गेला जिथे तो रोज रात्री झोपत होता. त्या झाडाखाली गेल्यानंतर राहुल साहिलला म्हणाला, साहेब ही झाडच माझे आईबाबा आहेत. मी ह्याच झाडाखाली झोपतो. पण मात्र साहिल राहुलला म्हणाला, राहुल मी तुला खोटं बोललो होतो. मी गाव फिरण्यासाठी नाही तर फक्त तुला भेटण्यासाठी आलो होतो. साहिलचे बोलणे ऐकताच राहुल आश्चर्यचकित झाला. तेव्हा साहिल म्हणाला, अरे मी तुझा लहानपणीचा मित्र साहिल आहे. हे ऐकताच राहुल अगदी निरखून साहिलचा चेहरा पाहू लागला. आता राहुलला साहिलच्या चेहऱ्यामध्ये आपला मित्र दिसू लागला. तेव्हा त्याच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहू लागले आणि तो एकटक साहिलकडे पाहत राहिला. एवढ्या वर्षाचे दुःख त्याच्या डोळ्यातून बाहेर पडत होते.
कारण आज त्याला त्याच्या जवळचे असे कोणीतरी भेटायला आले होते. पण या गोष्टीवर त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता. साहिलने त्याला शांत केले. मग त्याला घेऊन साहिल आपल्या गावातील घरी गेला आणि काही पैसे आपल्या काकांकडून उधार घेतले. मग काही शेतकऱ्यांना एकत्र केले आणि त्या सावकाराच्या घरी पोहोचला. साहिलने त्या सावकाराला विचारले की त्याच्या बाबांवर किती कर्ज आहे. तेव्हा सावकार म्हणाला, याच्या बापावरचे कर्ज कोण फेडणार आहे? त्याच्याकडे तर फुटकी कवडीही नाही. नाहीतर त्याचा बाप असाच निघून गेला असता का? सर्व मिळून त्याच्या बापावर 1,00,000 रुपये कर्ज आहे. साहिलने एका बॅगमधून 1,00,000 रुपये काढून त्या सावकारासमोर ठेवले आणि म्हणाला, याचे शेत आणि याचं घर आणि याच्या इतर काही वस्तू तुमच्याकडे असतील तर त्या सर्व वस्तू याला परत द्यायच्या. सावकार हे सर्व पाहून खूप घाबरला, कारण एवढ्या लोकांसमोर तो काहीच करू शकत नव्हता. शेवटी सावकाराने राहुलच्या बाबांच्या नावावर असलेले घर, त्या घराची सर्व कागदपत्रे राहुलला परत केली. त्याच्या बाबांचं शेतसुद्धा त्याला परत केले. तेव्हा साहिलने राहुलला शेती करण्यासाठी सुद्धा काही पैसे दिले. ते सर्व पाहून राहुल त्याच्या पायावर डोके ठेवून रडू लागला. तेव्हा साहिलने त्याला आपल्या पायाजवळून उचलून त्याला म्हणाला, मित्र, आता तुला पाठीमागे वळून पाहायची गरज नाही आहे. कारण यापुढे मी जेव्हा गावी येईन तेव्हा माझा मित्र पुढे गेलेला मला पाहायला मिळायला हवा. असे म्हणत साहिलने राहुलला मिठी मारली. दुसऱ्या दिवशी सकाळी साहिल गावातून शहरात निघून गेला. 6 महिन्यानंतर अचानक साहिलच्या दारावरची बेल वाजली. साहिलने जाऊन दरवाजा उघडला तर समोर राहुल उभा होता. 6 महिन्यात राहुल अगदी बदलून गेला होता. साहिलने लगेचच त्याला आपल्या घरात बोलावून घेतले आणि त्याला मिठी मारली. तेव्हा राहुलने साहिलच्या आईबाबांचे आशीर्वाद घेतले. मग साहिल म्हणाला, तू अचानक इथे कसा? सर्व काही ठीक आहे ना? त्या सावकाराने तुला परेशान तर केलं नाही ना नंतर? त्यावर राहुल म्हणाला, नाही, सर्व काही ठीक आहे. पण माझ्या शेतामध्ये जे मी पीक घेतले होते ती खूपच चांगलं आलं आहे. म्हणूनच मी तुझं कर्ज फेडण्यासाठी आलो आहे. हे घे 20,000 रुपये. बाकीचे हळूहळू मी तुला देत जाईन. त्यावर साहिल म्हणाला, तू माझा मित्र आहेस, त्यापेक्षा जवळचा भाऊ देखील आहेस. म्हणून मी तुला कोणतेही कर्ज दिले नव्हते. तू असा कसा विचार केलास? मी तुझ्याकडून पैसे परत घेणार आहे. मी तुझ्याकडून कोणतेही पैसे घेणार नाही. पण राहुल हट्टच करू लागला. त्यामुळे साहिलचे बाबा म्हणाले, बाळा, तो देत आहे ते पैसे तुझ्याकडून घे. हा त्याचा प्रामाणिकपणा आहे. जे संस्कार, जे शिक्षण मी त्याला दिले होते त्याचे तू पालन करत आहे. तेव्हा साहिल त्याच्याकडून पैसे घेतो. मग राहुल लाजतच आपल्या लग्नाचे कार्ड साहिलच्या हातात देतो. तेव्हा साहिल म्हणतो, अरे हे काय, तू लग्न करत आहेस? मग काही दिवसानंतर साहिल आपल्या पूर्ण कुटुंबासह राहुलच्या लग्नासाठी गावी जातो. साहिलला आपल्या लग्नात सहकुटुंब आलेले पाहून राहुल खूपच खुश होतो. जेव्हा पूर्ण गावाला समजते की राहुलच्या लग्नाला त्याचा मित्र साहिल आपल्या पूर्ण कुटुंबासह आला आहे, तेव्हा पूर्ण गाव साहिलच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आले. कारण ज्या कुटुंबामध्ये एक सच्चा प्रामाणिक तरुण घडला होता, त्याने जो आदर्श गावासमोर ठेवला होता, त्याचे गुणगान पूर्ण गाव साहिलच्या कुटुंबासमोर गात होते. अशी मैत्री आणि असे संस्कार फार क्वचित पाहायला मिळतात. पण असे संस्कार असलेली माणसे जर आपले मित्र असतील तर आपलं सुद्धा जीवन बदलून जाते. कारण म्हणतात ना, लोखंडाला परिसाचा स्पर्श होताच लोखंडाचं सुद्धा सोनं होतं. तशीच काहीशी या दोघांची मैत्री होती. तर मित्रमैत्रिणींनो, आपल्या आयुष्यात सुद्धा आपल्या जीवाला जीव देणारा एखादा मित्र किंवा मैत्रीण आहे का तुमच्या आयुष्यामध्ये? हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.